नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं शेती बाबा यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. तुमच्या घरच्या महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचं काय झालं, पैसे कधी येणार, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? हो, अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल. जून महिना संपला तरी पैसे आले नाहीत म्हटल्यावर चिंता वाढतेच. अगदी. पण काळजी करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्की कळेल की शासनाचा निर्णय काय आहे आणि पैसे कधी तुमच्या खात्यात येणार आहेत. बरोबर. आपण जी उपलब्ध माहिती आहे त्या आधारे बोलूया. तर मग सुरुवात करूया या विलंबाच्या कारणाने. काय माहिती आपल्याकडे, का उशीर झाला? उपलब्ध माहितीनुसार असं दिसतंय की मुख्य अडचण ही निधी वितरणाच्या प्रक्रियेत होती. म्हणजे वित्त विभागाने पैसे मंजूर केले होते. हो, पण ते पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे इतर विभाग आहेत, म्हणजे आदिवासी विकास विभाग असेल किंवा सामाजिक न्याय विभाग, अच्छा. त्यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळणं बाकी होतं. ही एक नेहमीची प्रशासकीय प्रक्रिया आहे, पण त्याला थोडा वेळ लागला यावेळेस. बरं. म्हणजे ही फक्त एक प्रशासकीय अडचण होती तर, आणि आता काय स्थिती आहे? ती मंजुरी मिळालीये का? हो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. म्हणजे आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या दोन्ही विभागांनी त्यांच्या स्तरावरच्या निधी वितरणाला काय म्हणतात त्याला हिरवा कंदील दाखवलाय. अरे वा, म्हणजे पैसे मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय म्हणायला हरकत नाही. अगदी असं दिसतंय तरी. ही खरंच दिलासादायक बातमी आहे. यात नक्की किती निधी मंजूर झाला आहे, म्हणजे काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? हो, नक्कीच. हे लक्षात ठेवा, जी सरकारी माहिती आहे त्यानुसार आदिवासी भगिनींसाठी जवळपास 335 कोटी 70 लाख रुपये. बापरे, 335 कोटी? हो, आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध भगिनींसाठी साधारण 410 कोटी 30 लाख रुपये मंजूर झाले आहेत. म्हणजे एकूण जवळपास 750 कोटींहून अधिक निधी मंजूर झालाय तर. बरोबर. आणि हा सगळा पैसा आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका मुख्य खात्यात जमा पण झाला आहे. अच्छा, म्हणजे पैसे बँकेत आले आहेत. आता तिथून ते लाभार्थ्यांपर्यंत कसे पोहोचणार? काय पद्धत असेल? हे ऐकून तुम्हाला आनंद होईल की हा सगळा निधी थेट डीबीटी पद्धतीने पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. डीबीटी म्हणजे? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. कोणतीही मधली यंत्रणा नाही, पैसे थेट लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होणार. उत्तम. पण यासाठी एक महत्वाची अट असते, बरोबर? अगदी बरोबर. बँक खातं आधार कार्डला जोडलेलं असणं गरजेचं आहे, तरच डीबीटीचा लाभ मिळतो, हे विसरू नका. नक्कीच. ज्यांचं खातं अजून आधारला लिंक नसेल त्यांनी ते करून घ्यायला हवं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे पैसे नक्की कधी मिळणार? काही तारीख समोर आली आहे का? सरकारी सूत्रांकडून जी माहिती मिळतीये आणि शासन निर्णय पाहता साधारणपणे 3 जुलैपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. अच्छा, 3 जुलैपासून सुरुवात? हो. हे कधीही विसरू नका की साधारण 7 जुलैपर्यंत बहुतेक सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हा थकलेला हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्येच पैसे खात्यात जमा होतील अशी आशा आहे. हो, तशी चिन्ह दिसत आहेत. यामुळे नक्कीच अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लागेल. योजनेचा उद्देश पण तोच आहे. निश्चितच. दर महिन्याला मिळणारी ही रक्कम जरी ती खूप मोठी नसली तरी कुटुंबाच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी खूप महत्वाची ठरते. हो ना, म्हणजे तुमचं कुटुंब सुखी राहील याला थोडा हातभार लागतो. अगदी. तर आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्याचा सारांश काढायचा झाला तर, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे, निधी मंजूर होऊन बँकेतही आला आहे आणि साधारण 7 जुलैपर्यंत डीबीटीद्वारे पैसे खात्यात जमा होतील. हो, साधारणतः हाच घटनाक्रम आणि हीच टाईमलाईन सध्या तरी दिसते आहे. पण तरीही अधिकृत घोषणांसाठी किंवा मेसेजसाठी आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवणं नेहमीच चांगलं. बरोबर. सरकारी सूचनांवर लक्ष ठेवावं. ही माहिती नक्कीच अनेकांसाठी उपयोगी ठरेल. जाता जाता एक विचार मनात येतोय. बोला ना. या योजना तात्काळ मदत देतात हे खरे, पण या मिळालेल्या मदतीचा म्हणजे या पैशांचा अधिक चांगला दीर्घकालीन उपयोग कसा करता येईल? म्हणजे थोडं आर्थिक नियोजन, बचत वगैरे यावरही विचार व्हायला हवा का? हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो भविष्यासाठी. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. तात्पुरत्या मदतीसोबतच दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरणाचा विचारही महत्त्वाचा आहे. तर बांधवांनो, आता चिंता मिटली आहे असं म्हणायला हरकत नाही. शासनाचा निर्णय GR आला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, म्हणजे त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि हो, अशाच सरकारी योजना, शेतीविषयक माहिती आणि नवीन व्यवसाय कल्पना मिळवण्यासाठी आपल्या शेती बाबा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.
जय हिंद, जय